महापालिकेसाठी मतदान 15ला होते. ईव्हीएमवर 14 तारीख कशी, अशी विचारणा राज्य निवडणूक आयोगाकडून मनपा आयुक्तांकडे करण्यात आली असून त्यासंबंधीचे पत्रही पाठवण्यात आले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 15, 16 आणि 17ची मतमोजणी सुरू असताना ईव्हीएम मशीनवर मतदान दिनांक 14 जानेवारी असं दिसून आल्याची तक्रार भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली असल्याचे या पत्रावरून दिसून येत आहे. या संदर्भात भाकपचे राज्य सेक्रेटरी ॲडव्होकेट सुभाष लांडे यांनी 16 जानेवारी रोजी दखल केलेली तक्रार 19 जानेवारीला निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाली. त्या अनुषंगाने तहसीलदार डॉक्टर भक्ती देवकाते यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून वस्तुस्थिती दर्शक सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश केले. दरम्यान भाकपच्या तक्रारीनुसार महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 15, 16 आणि 17ची मतमोजणी सुरू असताना ईव्हीएम मशीनवर मतदान दिनांक 14 जानेवारी असं दिसून आलं. प्रत्यक्षात शहरात मतदान 15 जानेवारी रोजी पार पडले होते. त्यामुळे मतदानाच्या आधीच ईव्हीएम मध्ये छेडछाड झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा दावाही तक्रारीत करण्यात आलाय. तसेच याबाबत प्रभाग 16 मधील भाकपचे उमेदवार कॉम्रेड ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी अधिकृत तक्रार दाखल करत निकाल जाहीर न करण्याची व फेर मतदान घेण्याची मागणी केली आहे. याचप्रमाणे इतर काही उमेदवारांनीही आक्षेप नोंदवले आहेत. या प्रकरणामुळे निवडणूक आयोग कोणती भूमिका घेतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले.